आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता एक मोठी बातमी जप्तीच्या कारवाईची। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीनं अर्थात एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं म्हणजे अंमलबजावणी संचालनालयानं कारवाई केली। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीनं ही कारवाई केली आहे। या कारखान्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार उघडकीस आले होते। जरंडेश्वर कारखाना प्रकरणी जी माहिती आता समोर येते, ईडीनं या संदर्भात एक ट्विटही केलंय आणि यात म्हटलंय की कारखाना विकत घेणारी कंपनी गुरु कमोडिटीज यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या जय ॲग्रोटेक या कंपनीतून सुमारे 20 कोटी रुपयांचं भांडवल गुंतवण्यात आलं होतं। तर अजित पवार यांचे मामेभाऊ असलेले राजेंद्र घाडगे हे जरंडेश्वर विकत घेणाऱ्या कंपनीचे संचालक आहेत। त्यामुळे एकाच वेळेला अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेचं संचालक असताना कारखाना कमी किमतीत मिळवला आणि तो आपल्याच नातेवाईकांच्या नावे घेतला असा आरोप ईडीनं केला आहे। आणि या संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही या विषयावर शालिनीताई पाटील यांच्याशी बातचीत केली। शालिनीताई पाटील याच कारखान्याच्या अनेक वर्ष प्रमुख राहिलेले आहेत आणि त्यांच्याच कालावधीमध्ये या कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती। शालिनीताईंनी काय म्हटले पाहू। शिखर बँकेमध्ये राष्ट्रवादीचं बहुमत होतं। 70 पैकी 57 डायरेक्टर त्यांचे होते। अजित पवार नेतृत्व करत होते। बरोबर। आणि त्या काळामध्ये हे सगळे केवढी मोल कारखाने विकले आणि सूत गिरण्या विकल्या आणि ह्याच्या जे विकलेले आहेत ते सगळे त्यातले 90% कारखाने हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेले आहेत। आणि शेकडो कोटीचे नव्हे हजारो कोटीचे ते लोक आता मालक झालेले आहेत। माझा कारखाना 27,000 सभासद आहेत आणि 10 कोटी त्यांचं शेअर भांडवल आहे। तो कारखाना केवळ 3 कोटीचा कर्जाचा हप्ता थकला म्हणून शिखर बँकेने लिलावात काढला। त्याच वेळेला मी त्यांना सांगितलं की शिखर बँकेमध्ये तुमच्याच बँकेमध्ये माझं वेगळ्या खात्यामध्ये डिपॉझिट आहे, त्यातले 3 कोटी इकडे वळते करा। ते आपण याच संदर्भात अधिक जाणून घेऊयात। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, कशा प्रकारची कारवाई पुढे होणार आणि जर का यात नाव तर आहे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं, पण कारवाईचा कुठलाच उल्लेख नाही, काय सांगतायत सूत्र? मिलिंद, 2 वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील। या सगळ्यामध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्समध्ये अजित पवार यांचं नाव येत नाही, तर त्यांनी बँकेचे डायरेक्टर असताना कवडीमोल किमतीला कारखाना घेतला। अगदी 65 कोटी रुपयांना जरंडेश्वरचा लिलाव झाला, तो गुरु कमोडिटीजने घेतला आणि त्यानंतर तातडीनं लगेचच 6 महिन्यात पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून जवळपास 700 कोटी रुपयांचं कर्ज जे आहे ते या कारखान्यावर काढण्यात आलं। हा झाला भाग 1। अजित पवारांवर जो आरोप ठेवण्यात आलेला आहे तो त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पदाचा गैरवापर करून फायदा पोचवून दिला जरंडेश्वर विकत घेण्यामध्ये। राजेंद्र घाडगे हे जे अजित पवारांचे मामेभाऊ आहेत त्यांच्या नावे असलेल्या ते संचालक असलेल्या गुरु कमोडिटीजनं जरंडेश्वर विकत घेतला। त्यानंतर जरंडेश्वर शुगर मिल्सची स्थापना करण्यात आली या कंपनीची आणि तातडीनं लगेच जय ॲग्रोटेक जी सुनेत्रा पवार यांची कंपनी आहे त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या या कंपनीतनं 20 कोटी रुपये जे आहेत ते जरंडेश्वर शुगर्सला देण्यात आले। गुरु कमोडिटीजनं जी SSK नावाची कंपनी विकत घेतलेली होती त्यावरही राजेंद्र घाडगे डायरेक्टर होते। त्यामुळे एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पैसे वळते करायचे आणि तिथूनच हे व्यवहार जे आहेत ते आपल्या नातेवाईकांवर करायचे असा आरोप जो आहे तो ईडीनं ठेवला आहे। थेटपणे मनी लॉन्ड्रिंग या प्रकरणामध्ये झालं आहे असं ईडीने सर्वोच्च न्यायालयाला जे ॲप्लिकेशन केलेलं होतं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं आणि त्याच्यावरूनच कालची कारवाई जी आहे ती झाली आहे। जरंडेश्वरची जप्ती जी आहे ती त्याचाच एक महत्त्वाचा भाग जो आहे ती आहे या कारवाईची। आणि या सगळ्यामध्ये सुनेत्रा पवार यांची जय ॲग्रोटेक ही कंपनी जी आहे तीसुद्धा रेकॉर्डवरती आलेली आहे। या कंपनीतून 20 कोटी रुपयांचा भाग भांडवल जे आहे ते गुरु कमोडिटीजमध्ये देण्यात आलेलं होतं जरंडेश्वर शुगर मिल्सच्या खरेदीसाठी। आणि याच सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये आता अजित पवार यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका कार्यक्रमात
त्यांच्याशी बोललो, मात्र या सगळ्या विषयावरती दुपारी सविस्तर बोलू असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक नक्की आहे, कारवाईचा फास हा अजित पवारांपर्यंत पोहोचेल की नाही हे सांगणं काही अंश अवघड आहे, कारण त्यांची जबाबदारी ही आर्थिक स्वरूपाची सध्या दिसून येत नाही आहे. त्यांनी फायदा पोहोचवल्याची किंवा पदाचा गैरवापर केल्याची जबाबदारी जी आहे ती त्याच्यामध्ये त्यांचं नाव येते. मात्र सुनेत्रा पवार यांचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत जय ॲग्रोटेकचे, ते या राजेंद्र घाडगे यांच्या कंपन्यांबरोबर आहेत. त्याच्यामुळे थेटपणे आर्थिक हितसंबंध जे आहेत ते पवार कुटुंबियांचे याच्यामध्ये गुंतलेले आहेत हे जवळपास स्पष्ट आहे. आता त्यात कागदावरती कुणाला घेतलं जातं, रेकॉर्डवर कुणाला घेतलं जातं आणि कशी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खासगीत अजित पवारांनी याबाबत विचारलेलं असताना ते याबाबत कुठली नोटीस किंवा कागदपत्र अजूनपर्यंत माझ्यापर्यंत आलेली नाहीये असं म्हणून त्यांनी या विषयावर बोलणं टाळलेलं होतं. मात्र आता आज दुपारी या विषयावर अधिवेशनाच्या म्हणजे सोमवारपासून अधिवेशन होत आहे. काही दिवस आधी भाजपनं CBI चौकशीची मागणी केली होती वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अजितदादांचं नाव आल्यानंतर. आता त्यात या गोष्टीची आणखीन भर, म्हणजे एकूण हे प्रकरण पुढच्या काही दिवसात चांगलंच गाजणार. वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.